त्यामुळे बाजारातले भाव पडले, हे सगळं चित्र आहे. तर यामुळे यात बदल येईल आणि आपण असं म्हणू की 10 वर्षात रायगडाला जाग येईल. Yes. नाही, एक मुद्दा हा की 91 मध्ये आपल्याकडे म्हणजे जगभरामध्ये ग्लोबलायझेशन खुली आलं आणि व्यवस्था. शरद जोशींनी त्या खुल्या व्यवस्थेचं खुलेपणानं समर्थन केलं. ते एकमेव होते ते देशात. एकमेव होते. Yes. पण आता असं दिसतंय की त्या खुल्या व्यवस्थेच्या मुळं म्हणजे सुबत्ता आली, हो. देशामध्ये खूप सुबत्ता आली, पण ती सुबत्ता एका वर्गापुरतीच मर्यादित राहिली. आपण जर संपत्तीचं जर वाटप बघितलं तर म्हणजे 10% काय, त्याच्या 2% लोकांकडं ऑलमोस्ट 60-70% इतकी साधन संपत्ती आणि ते त्याचे मालक आहेत. दुसरीकडं गरीब जो आहे तो आणखीन गरीब आणखीन गरीब आणखीन गरीब होत गेला. शेतकरी जिथं होता 1990 मध्ये त्याच्या 5 पायऱ्या खाली आज तो जाऊन बसलेला आहे. त्याचं कारण लोक ग्लोबलायझेशनवर आणि जे सगळं त्याच्यानंतर बदललं त्याच्या माथ्यावर मारतात. तर त्याच्यामध्ये त्या प्रश्नाच्या आकलनामध्ये शेतकरी संघटनेची काही गडबड झाली असं तुम्हाला वाटतं? शेतकरी संघटनेची गडबड झाली नाही. शेतकरी संघटना करेक्ट ट्रॅकला चालली आहे. मला हे सांगा, 1 रुपयात गहू द्यायचा, 2 रुपयात तांदूळ द्यायचे आणि मिनिमम सपोर्ट प्राइस पण मिळू नये अशी व्यवस्था करायची. जेव्हा जगाच्या बाजारात तेजी आहे तेव्हा एक्सपोर्टला बॅन करायचं. जेव्हा इथे भाव म्हणजे ॲम्पल वस्तू आहे तेव्हा बाहेरून माल आणायचा, जास्त किमतीत डम्पिंग करायचा, सबसिडाईज करायचा आणि इथे विकायचा, भाव पाडायचे. ज्याला कारणीभूत सरकारची धोरण आहे. मला सांगा, 1 रुपयानी घेतलेला गहू बाजारात तो 10 रुपयांनी विकला जातो. 2 रुपयांनी घेतलेले तांदूळ तेलंगणामधले सगळे महाराष्ट्रात येतात, 17 रुपयांनी घेतले जातात आणि आपल्या तांदळात मिक्स केले की ते 44 पासून 50 रुपयांनी विकले जातात. मग मला सांगा की कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? म्हणजे त्याचा सगळा बळी कोण असेल तर शेतकरी आहे. त्यामुळे तो तांदूळ आला बाहेरचा, मिक्स केला, 44-50 रुपयावर आला तर बाजारातले भाव आपोआप पडणार आहे. आपण पाहिलं यावर्षी 4,000 रुपयापर्यंत भात गेला होता, म्हणजे तुमच्या भाषेतला तांदूळ गेला होता आमच्या भाषेतला, आणि आज हा तांदूळ पुन्हा बाजारात आल्याबरोबर तो 3,000 वर आला. हे चित्र आहे सर. पण मग तुमचं काय म्हणजे आजही तुमची हीच अपेक्षा आहे की सरकारनं पूर्णपणानं त्यातनं बाजूला व्हावं? सरकारनं आमचं म्हणणं आहे, गांधीजीचंही म्हणणं होतं, काही करू नका आमच्यासाठी, आमच्या छाताळवून उठा. आमचं म्हणणं असं, सरकारने हस्तक्षेप थांबवावा, आम्हाला आमच्या हालवरती सोडून द्यावं. पण असं आहे की सरकारनं हस्तक्षेप थांबवावा, तर आता जेव्हा कांद्याचे भाव पडले तेव्हा अपेक्षा हीच आहे की सरकारनं काहीतरी करावं. नाही, हे अपेक्षा शेवटी कसं आहे मला सांगा, खुलीकरण आलं कुठे? औद्योगिक वस्तूंमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, इतर क्षेत्रामध्ये. इथे कुठे लागू झालं? इथे आज आम्हाला एसटीबीटी तिथून येते, आमच्याकडे चोरबीटी म्हणते, ते वापरायचं स्वातंत्र्य आहे का? स्वातंत्र्य नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतीमध्ये खुलीकरण आलं नाही. शेतीमध्ये खुलीकरण आलं नाही. सांगा मला, स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही मला शेतमालावर MRP छापायची सोय झाली का? ती व्यवस्था झाली का? किमान सपोर्ट प्राइस मिळेल एवढी व्यवस्था झाली का? झाली नाही. फक्त तेलंगणाचं एक सरकार होतं की शेवटच्या दाण्यापर्यंत किमान MSP नी ते धान खरेदी करत असे किंवा केले जातात त्यांच्याकडे. बाकी राज्यात तर काही नाही. म्हणजे ही अवस्था आहे. आज कापसाचं आपण बघितलं, सपोर्ट प्राइसच्या खाली भाव मिळाले, 7,500च्या वर गेले नाही आणि नंतर आत्ता ते 10,000च्या आपाव गेले. ज्याचा उत्पादन खर्च 10,600 आहे, भाव 8,200 आहे, तर एवढ्या डिफरन्सनी विकणारा माणूस त्याच्याकडे बचत येऊच शकत नाही. ही व्यवस्था सरकारच्या धोरणामुळे. सरकारने जर का ही धोरणं जशी इतर क्षेत्रासाठी खुली केली, खुलेपणाने मोकळेपणाने व्यवस्था राबवली, तशी शेतीत राबवली नाही. आणि त्यामुळे शेती उलट आधीच घाट्याचा धंदा होता आणि या सगळ्या धोरणामुळे डे बाय डे तो अजून अधोगतीला गेला. आपण म्हणता तसं काही पायऱ्या खाली गेला. आणि त्याचा सगळ्यात मोठा तोटा हा झाला की नवीन पिढी शेतीत बचत नाही, शेतीत राम नाही, शेतीत लाईफ नाही, म्हणून नवी शिकली सवरली पिढी शेतीत जायला तयार नाही. हे दृश्य आहे. बाकीच्यांच्याकडं ते विचारण्यापूर्वी तुम्हाला असं का नाही वाटलं की जेव्हा तुम्हाला कृषी मंत्री पदाची ऑफर होती आलेली की आपण जावं सत्तेत आणि जे आपण बोलतो, जे शरद जोशींना अभिप्रेत आहे ते आपल्याला प्रत्यक्ष करायची संधी मिळेल, ते आपण सत्तेत बसून करावं, तुम्ही का त्याच्यापासून लांब राहिलात? दोन गोष्टी आहेत याच्या बाबतीत. एक तर आम्ही एका बाजूला धर्मवाद, दुसऱ्या बाजूला निधर्मवाद, या 2 भूमिकांच्या विरुद्ध अर्थवाद घेऊन लढलो. आणि अर्थवाद घेऊन लढल्यानंतर
आम्ही जर त्यांच्याबरोबर गेलो असतो तर ज्या माणसांनी आम्हाला निवडून दिलं, ज्या शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास टाकून तनमन धनाने मदत केली, तर शेवटी गावातल्या म्हणीप्रमाणे वालवाल मिसरले वटाने घसरले अशी अवस्था झाली असती. आणि म्हणून आमची वैचारिक बांधिलकी, वैचारिक हे सामान्य माणसाशी, गुरुजींच्या विचाराशी आहे. त्यामुळे आम्हाला मोह झाला नाही. कुटुंबानी आम्हाला तो मोह